असं प्रकरण फार मोठं नाहीये. एखाद्या कार्यकर्ता खूप प्रयत्न करतो, पण आम्ही एकाला सीट देऊ शकतो, बाकी लोक नाराज होणं स्वाभाविक आहे. स्वाभाविक नाराजीमधून तर जाताना तो टीव्ही पडला, पण आता त्याला खूप तवज्जो देण्याची गरज नाही, कारण आम्ही समजून घेऊ शकतो. आमच्या पक्षाचा तो कार्यकर्ताच आहे, त्यामुळे त्याला समजून घ्यायची गरज आहे. बॅनर पण फाडले आणि काच पण फोडला गेलेला आहे. बॅनर फाडले आणि काच पण फोडला गेलाय बाहेरचा. आता जाताना ही घटना घडली, त्याला समज दिली, त्याच्याकडनं एसपी तनिष पारी म्हणलं म्हणून आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याला क्षमा केलेली आहे. याला खूप जास्त तवज्जो देण्याचा घ्यावं असं मला वाटतं. तिकीट वाटप अनेक कार्यकर्ते नाराज. निश्चितच आहे, कारण की एक सीट करता 10 लोक 5 लोक तिकीट मागतात. जेव्हा आम्ही एकाला देतो त्यापैकी 4 लोक नाराज होणं स्वाभाविक प्रक्रिया आहे. हे प्रत्येक पक्षात चालेल असं मला वाटतं. या ठिकाणी आमच्या इथे बाकीपेक्षा आमच्या इथे कमी झालेलं आहे नाराजी. आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 151 जागेसाठी तुम्ही इच्छुक उमेदवार तुमच्याकडे आलेले आहेत, त्यांना फॉर्म वगैरे तुम्ही देत आहेत की ते प्रक्रिया कशी? फार सुरळीत प्रक्रिया सुरू आहे. जवळपास आता बघा, आताही तुम्ही बघता एवढी गर्दी या ठिकाणी आहे. आम्ही 3 वाजेपर्यंत मॅक्झिमम लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढे लोक आमच्याकडे आलेले आहेत, तुम्ही याच्यावर लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज नागपूर शहरामध्ये आम्ही एक जागा बनवलेली आहे.